स्टेटस ठेवणं चालू आहे का? स्टेटस तरी म्हणले वेळचं गाणं का शोधत आहे? तिकडे वेगळं लागलेलं आहे, इकडे वेगळं वाजत आहे. अलेक्सा वेगळी हॅपी बर्थडे बनत आहे, मोबाईल मध्ये वेगळी हॅपी बर्थडे चालू आहे. स्टेटस ठेवणं चालू आहे माझं. हाय हॅलो नमस्ते, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या फॅमिली कट्ट्यावरती. तर आज आहे 10 जुलै आणि आज असतो माझा बड्डे. त्यामुळे म्हटलं आज छान असा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यासोबत आज मी दिवसभरात काय काय करते ते सगळं शेअर करूया. तर सकाळी मुलं आधी निघून गेलेत, त्यांचा टिफिन वगैरे देऊन अहो पण निघून गेलेत. आता मी माझे सगळे कामं आवरून झाले आणि आता मला देवपूजा करायची आहे. त्यानंतर जेवण वगैरे आवरून मुलांना घ्यायला जायचं आहे. आणि माझा बड्डे आज कसा सेलिब्रेट होतो, कारण जनरली दुसऱ्यांचा बड्डे असतो तेव्हा आपण त्यांच्या प्रिपरेशनसाठी एंगेज असतो दिवसभर, की अरे मुलाचा बड्डे आहे तर असं करायचं आहे, तसं करायचं आहे. बट जेव्हा आपला बड्डे असतो तेव्हा आपल्याला काहीच करायचं नसतं. आपल्यालाच काहीतरी कोणीतरी सरप्राईज द्यायचं किंवा सेलिब्रेशन वगैरे ते सगळं दुसऱ्यांचं काम असतं. त्यामुळे आपण तेवढं निवांत असतो. त्यामुळे मी आज मस्त निवांत आहे. मी फक्त माझा डे एन्जॉय करते आहे आणि मी माझ्या रोजच्या रुटीनचे कामं करते आहेत. तर बघूया संध्याकाळपर्यंत काय कसं होतं ते सगळं. चला तर आता माझी देवपूजा वगैरे सगळी झाली आहे आणि मला आता जायचं आहे मुलांना आणायला. तर चला आणि मी लगेच जाऊन मुलांना घेऊन येते. लिफ्ट बंद आहे. चलो. पायऱ्यांनी जायचं आहे आता. 5 फ्लोअर चढून जायचं आहे. आणि आपल्याजवळ बॅग्स किती आहे? 6 बॅग्स आहेत आमच्याकडे. 6. 2 8च्या आणि 2 टिफिन बॅग आणि 2 स्कूल बॅग, अशा 6 बॅग प्लस आम्ही तिघी. एवढं ओझं झालं. 6 पाय. ए 5 फ्लोअर चढून आलो आम्ही. लाईट गेलेली आहे, लिफ्ट बंद आहे आणि आम्ही 6 बॅग घेऊन चढत आलो. त्यामुळे असं वाटतंय की बस प्राण गेलाय माझा निघून. बापरे, किती कष्ट लागतात एवढं जड सामान घेऊन चढायला. तर आता संध्याकाळ झाली आणि बड्डे आहे म्हणून अहो पण आज खूप लवकर येऊन गेले होते. तर मला पण छान तयार व्हायचं होतं माझ्या बड्डेसाठी. आणि माहीचं इथे चालू होते की वॉच मीच तुला घालून देणार. त्यानंतर तिला तर काही नाही जमली घालायला, पण मीच घातली. त्यानंतर असा छानसा एक ड्रेस घातला आणि अशी बऱ्यापैकी रेडी झाली. आणि हे जे इयरिंग्स आहेत ना, हे मला अधिक महिन्यात यांनी गिफ्ट केले होते, पण त्यांचा काही ती मुहूर्तच निघाला नाही घालायचा, म्हणून मग आज ते घातले. आणि बड्डे आहे म्हटल्यानंतर नवीन नवीन तर घालणं बनतंच. त्यानंतर मला आता सगळ्यांनी इथे औक्षवण करून घेतलं 1 बाय 1. छान प्रत्येकाने. माहीचा तर मान सगळ्यात आधी असतो, त्यामुळे सगळ्यात आधी तीच औक्षवण करते. त्यानंतर आईंनी, मग आरवनी आणि मग यांनी असं मला छान असं औक्षवणसुद्धा करून घेतलं. आता औक्षण वगैरे सगळं करून झालं आणि ही जी बेलीज आहे ना, ही मी केव्हाची घेऊन ठेवली होती, पण तिला कधीच घातलं नव्हतं. तर म्हटलं आज सगळं नवीन नवीनच घालायचं आहे, म्हणून मग हिला पण आज काढलं आणि हिला पण घातलं. आणि त्यानंतर आता आम्ही सगळं आवरून निघालो आहे हॉटेलला जायला, जिथे जाऊन आम्ही आता केक कट करणार आहे.
इथे माईचं चालू आहे की मीच कॅन्डल लावणार, मीच कॅन्डल लावणार. पण हवा एवढी होती की कॅन्डल लागतच नव्हती. सारखी सारखी विझायची, पण तिने काही पिच्छा सोडला नाही. तिचं कंटिन्यू चालू होतं की मीच लावणार. तिने 4-5दा लावलं, ट्राय केलं, पण ते काही जमलं नाही. त्यानंतर यांनी पण लावले, पण हवेमुळे एकदाही कॅन्डल राहतच नव्हती. फायनली शेवटी मी लावली आणि मग मला कॅन्डल ब्लो करायचा आज चान्सच नाही मिळाला खरं तर. ते हवेनेच ब्लो होऊन गेली आणि त्यानंतर मात्र मी माझा केक कट केला. आणि ही जी फायर कॅन्डल होती ना, ही सुद्धा हवेनेच विझली. मला तिला पण ब्लो करायचं काम पडलं नाही. मी बंद करून टाकलं. Happy birthday. The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. आता आम्ही इथे याच आमच्या नेहमीच्या हॉटेलला आलो होतो जेवायला. याचं कारण काय तर जनरली काय होतं, कधीच आई-बाबा कुठेच जेवायला बाहेर जात नाही. त्यांना बाहेरचं जेवायला आवडत नाही. पण काही सेलिब्रेशन वगैरे असलं तरच आई-बाबा आमच्यासोबत येतात आणि त्यांना कसं दात वगैरे नसल्यामुळे बाहेरचं चावायला जमत नाही. आणि मोस्ट ऑफ दी हॉटेल्समध्ये काय असतं ना, तंदुरीशिवाय दुसरं काही मिळत नाही. ऑप्शन्स फार कमी असतात. पण या हॉटेलमध्ये छान असं नरम पोळी मिळते आणि त्यांनी फार व्यवस्थित जेवण करावं अशीच आमची इच्छा असते. म्हणून त्यासाठी आम्ही इथे नेहमी येतो. आणि घरी आल्यानंतर माहीने असं काहीसं मला छानसं गिफ्ट दिलं. तुझ्याकडे मी मला लागतील तेव्हा मागेल मी. ना तुझ्याकडेच. मला नाही पाहिजे. हे आवडलं मला, हे पण आवडलं आणि हे पण आवडलं. तर अशा प्रकारे आता माझा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. बाय बाय.